पवई IIT-मध्ये एक तरुण तब्बल 17 दिवस अनधिकृतपणे राहत असल्याचं समोर आलंय। बिलाल अहमद तेली असं या तरुणाचं नाव असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि बिलाल एक दिवसीय कोर्सच्या निमित्तानं IIT-मध्ये आलेला होता। मात्र बिलाल अहमद 17 दिवस IIT-मध्ये काय करत होता याचा तपास आता सध्या IB आणि NIA सह मुंबई क्राईम ब्रांच आणि ATS सुद्धा करत आहे। मुंबईतील IIT पवई या ठिकाणी हेरगिरीचा प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। या ठिकाणाहून एका व्यक्तीस ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। बॉम्बे IIT या परिसरामध्ये या ठिकाणी एक कोर्स करण्यासाठी एक व्यक्ती बँगलोर येथून आलेला होता आणि हा बँगलोर येथून आलेला व्यक्ती एक दिवसाच्या निमित्ताने आलेला असताना त्याने जवळपास 17 दिवस या IIT इन्स्टिट्यूटमध्ये काढलेले आहेत आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी काही माहिती गोळा करून या ठिकाणी हेरगिरी केला असल्याचा संशय आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। झालं असं की या परिसरामध्ये हा व्यक्ती वावरत असताना येथील सुरक्षा रक्षकांनी त्याला त्याच्या ओळखपत्राबद्दल विचारलं, परंतु त्याच्याकडे कुठलंही अनधिकृत ओळखपत्र नसल्यामुळे त्याला या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आणि पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। त्यानंतर चौकशीमध्ये त्याची सखोल चौकशी करण्यात आली। त्याचं नाव आहे ते बिलाल अहमद तेली असं देखील समजलेलं आहे, परंतु या संपूर्ण 17 दिवसांमध्ये त्याने नक्की काय केलं, नक्की याला मदत कोणी केलेली आहे आणि हा इतर कुठल्या संघटनांशी जोडलेला आहे का याचा देखील तपास आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत। पोलिसांनी त्याला या ठिकाणी IB आणि त्यासोबतच NIAच्या ताब्यामध्ये देण्यात आलेलं असून त्याची सखोल चौकशी आहे ती करण्यात येते। हा व्यक्ती आहे तो बँगलोर येथील असल्याचं देखील समजत आहे, परंतु हा या ठिकाणी येण्यामागचा नक्की काय उद्देश होता आणि या उद्देशातून त्यांनी नक्की काय साध्य केलेलं आहे, येथील गोपनीय माहिती त्यांनी कोणाला दिलेली आहे का, शेअर केलेली आहे का, या संदर्भात संपूर्ण चौकशी आहे ती पोलिसांकडून केली जाते। येणाऱ्या काळामध्ये त्याचं नक्की कारण काय हे देखील कळेल, परंतु पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी आहे ती सुरू आहे। व्हिडिओ नागेश धोत्रेसह निखिल दमाण, पुढारी न्यूज, मुंबई।